काहीतरी चटपटीत खाण्याचं मन होतंय, तर बाहेर कशाला जायचं? चला घरातच बनवायचं. 10-15 लसणाच्या कांड्या, बडीशेप, जिरे, तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर, कढीपत्ता, अर्धी वाटी बेसन, 1 वाटी मैदा आणि घरामध्ये जो मसाला अवेलेबल असेल तो आपण इथे घेऊ शकतो. लगेच खलबत्ता घ्यायचा. खलबत्त्यामध्ये लसूण, बडीशेप, जिरे टाकायचे आणि ओबडधोबड टचा ठेचून घ्यायचा आहे. लगेच गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये थोडं तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर लगेच त्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे. जोपर्यंत बेसनाचा कलर बदलत नाही आणि खमंग असा वास सुटत नाही तोपर्यंत बेसन असं गरागरा हलवत राहायचं आहे. बेसनाकडे जराही दुर्लक्ष करायचं नाही, नाहीतर ते जळेल. आणि अशा पद्धतीने कलर बदलल्यानंतर लगेच ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. परत कढई गॅसवरती चढवायची. त्यामध्ये तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर लगेच त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि आपण ओबडधोबड केलेली पेस्ट त्यामध्ये टाकायची. थोडं हिंग घालून घ्यायचं आणि ती पेस्ट लाल होऊन द्यायची. लाल झाल्यानंतर लगेच त्यामध्ये तिखट, हळद आणि मसाला टाकून घ्यायचा आहे. ते मसाले तेलामध्ये व्यवस्थित होऊन द्यायचे आहे. मसाले तेलामध्ये झाल्यानंतर लगेच भाजलेलं बेसन त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे बेसन आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, नाही ते बेसन कढईला लागू शकतो. त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकून घ्यायचं. पाण्याचा वापर जास्त करायचा नाही. थोडं पाणीच टाकून घ्यायचं आहे. जर जास्तच कमी वाटलं अजून थोडं टाकून घ्यायचं आणि नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याला 2 मिनटं वाफेवर होऊन द्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा आणि ते आता थंड होईपर्यंत आपण आता मैदा भिजवून घेऊया. मैद्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं. कडक असं तेलाचं मोहन करून त्यामध्ये टाकून घ्यायचं. ते मोहन संपूर्ण पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. नंतर आपलं साधं पाणी घालून त्याला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. ते 5 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे. नंतर ते तुम्ही बघू शकता सारण एकदम मोकळं झालेलं आहे. आणि आपण जसं पुरणाची पोळी करतो त्यामध्ये पुरण भरतो, तर त्याच पद्धतीने छोटा गोळा करून हे सारण त्यामध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे आणि सारण असं टच्च असं दाबून भरायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे. आणि ते बंद झाल्यानंतर हलक्या हाताने त्याला प्रेस करायचं आहे, म्हणजे ते सारण काठापर्यंत व्यवस्थित पोहोचेल. आणि नंतर एकदम हलक्या हाताने त्याला असं लाटून घ्यायचं आहे. जास्त दाबून लाटायचं नाही, नाहीतर ते फुटेल. आणि लाटून झाल्यानंतर लगेच बघायचं तेल तापलंय का नाही तापलंय. तेल तापलं नसेल तर त्याला तापून द्यायचं आणि तापलं असेल तर लगेच त्यामध्ये आपली कचोरी सोडून द्यायची आणि थोडं वरतून असं हलक्या हाताने दाबायचं, म्हणजे ते टम्म फुगेल. तर तुम्ही बघू शकता कचोरी कशी टम्म अशी मस्त फुगलेली आहे. अशा पद्धतीने सगळ्या कचोऱ्या मी तयार करून घेतल्या आहे. तुम्ही जर एकदा अशी कचोरी खाल तर बाहेरची कचोरी खायला तुम्ही विसराल.